छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून किसान सभा, CITU आणि शेतमजूर युनियनच्या वतीने संबंध ह्या अतिवृष्टीच्या परिस्थितीची पाहणी करणं, शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांच्याबरोबर उभे राहणं आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या पुढे येतील, शेतमजुरांच्या मागण्या पुढे येतील, त्याच्यावर 30 तारखेला संभाजीनगर या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा काढणं, याच्या जनजागृतीसाठी तीनही संघटनांचे नेते मराठवाड्यामध्ये फिरतायत. 3 दिवसाचा हा दौरा असणार आहे. सबंध शेती बर्बाद झालेली आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर ही जी पिकं आहेत ती सबंधपणाने नेस्तानाबूत झालेली आहे. त्याचबरोबर शेतमजुरांवर सुद्धा मोठं संकट आलेलं आहे. त्यांचा रोजगार पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे संध्याकाळी चूल पेटवण्याची सुद्धा भ्रांत ही शेतमजुरांच्या समोर आहे. जनावरं वाहून गेलेली आहेत. शेतीमध्ये पाणी शिरलं आहे, घरांमध्ये पाणी शिरलं आहे, गोठे जमीनदोस्त झालेले आहे, शेती खरवडून गेलेली आहे, बागायती जमीन आणि कोरडवाहू जमीन सुपीकता संपुष्टात आलेली आहे. हे अभूतपूर्व संकट आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, श्रमिकांना आउट ऑफ वे जाऊन निकष आणि अटी शर्तींच्या पलीकडे जात मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयाची मदत, ही पीक नुकसान भरपाई, त्याचबरोबर जी जमीन खरवडून गेली ती रोजगार हमी अंतर्गत पुन्हा आहे तशी करण्याच्यासाठी भरीव अशा प्रकारची आर्थिक तरतूद, त्याच जोडीला शेतमजुरांना त्यांचा रोजगार जो संपुष्टात आला त्याच्यासाठी प्रति महिना जोपर्यंत ही परिस्थिती राहील 25,000 रुपये मदत ही त्यांच्या श्रमाचं जे नुकसान झालं त्यासाठी देणं, विद्यार्थ्यांची फी माफ करणं, अशा सर्व प्रकारच्या मागण्या ह्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांवर जे प्रचंड कर्ज आहे आणि ते कर्ज काढून त्यांनी शेती उभी केलेली होती, आत्ता ही योग्य वेळ कर्जमाफीची आहे. सरकारने विनाविलंब कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे. या मागण्यांसाठी आज आम्ही फिरतो आहोत. शेतकरी, शेतमजूर हे अत्यंत वंचित आणि एक प्रकारे गलित गात्र झालेले आहेत. त्यांच्या मागे महाराष्ट्रानं उभं राहण्याची आवश्यकता आहे. सरकार काम करते असं वाटतंय? सरकार केवळ फोटोबाजीमध्ये, प्रसिद्धीमध्ये, बयानबाजीमध्ये व्यस्त आहे. माननीय मुख्यमंत्री ऑन कॅमेरा लोकांच्या समोर येऊन सांगतात की आम्ही अगोदर मदत दिली आणि मग आम्ही दौऱ्याला आलो, पाहणीला आलो. दादांत खोटं बोलत आहेत. 2,215 कोटी रुपये जे त्यांनी रिलीज केले ते आत्ताच्या आपत्तीचे पैसे नाहीत. यापूर्वी 2 महिन्यामध्ये जी आपत्ती आली, जिचे पंचनामे झाले, त्या आपत्तीचे पैसे दिलेत. दाखवताय मात्र की आत्ताच्या आपत्तीमध्ये आम्ही अगोदर मदत दिली आणि मग पंचनाम्याला आलो. मी म्हणतो आपत्तीच्या काळात तरी आपण खरं बोललं पाहिजे आणि आपला अंतरात्मा हा साफ ठेवला पाहिजे. आपल्या मदतीसाठी जे पुढे येत आहेत ते मदत कमी आणि स्वतःची जाहिरात जादा, बॅनर छपाईचा आणि फ्लेक्स छपाईचा खर्च जादा, अशा अवस्थेमध्ये जर राज्यकर्ते पुढे येणार असतील तर यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. भाजपचे अनेक मंत्री जणू काही आम्ही पर्यटनाला आलेलो आहे अशा परिस्थितीमध्ये कुणी होड्यांमध्ये फिरतंय, कुणी गाडीच्या टपावर फिरतंय आणि ज्या प्रकारे संवेदनहीनपणाने दौरे करतायत, मला त्यांना सांगायचं आहे की हे जखमांवर मीठ चोळणं थांबवा. NDRFच्या अंतर्गत किती मदत देत आहेत? ते म्हणाले की एका गुंठ्याला आम्ही 85 रुपये देणार. एक राईस प्लेटचा खर्चसुद्धा 85 रुपये नाही आहे. NDRFच्या अंतर्गत एका हेक्टरला 8,500 रुपये, म्हणजे एका गुंठ्याला होतात 85 रुपये. 85 रुपयाची तुम्ही भरपाई देणार आणि त्याचं क्रेडिट घेत तुम्ही सगळीकडे फिरणार, तर ही या अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. 30 तारखेला जो जबरदस्त मोर्चा होईल, शेतकरी, शेतमजुरांनी यावं, एक जबरदस्त दणका राज्य सरकारला देऊ, त्यांना ठिकाण्यावर आणण्यासाठी तो दणका असेल. अजित पवार खूप कार्यक्षम आहे अशा प्रकारचा गाजावाजा होतो, परंतु त्यांची कार्यक्षमता ही त्यांना सत्ता मिळवण्यापुरती असते. संधी साधूपणाने जिथे संधी असेल तिथे जाऊन उपमुख्यमंत्री होणं, त्यांच्या नशिबात मुख्यमंत्री होणं आलेलं नाही आहे, परंतु उपमुख्यमंत्री पदासाठी का होईना संधी साधूपणा करायचा. आणि अशा प्रकारे आता या संधी साधूपणाचा कळस कोणता आहे? कर्जमाफीची घोषणा या सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणूक प्रचारात केली, त्या स्टेजवर होते ना अजित पवार. त्याच वेळी त्यांनी का थांबवलं नाही की आपल्या कर्जमाफीची परिस्थिती आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीची नाही? त्यावेळी संधी साधूपणा करायचा, मतपत्रात पाडून घ्यायचे आणि आत्ता सगळीकडे सांगत सुटायचं की आमच्याकडे कर्जमाफीची परिस्थिती आज राज्यामध्ये नाही. त्यामुळे अजित पवारांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद. परंतु आज कर्जमाफीची जर घोषणा झाली नाही तर जशी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल तशीच ती एकनाथ शिंदेंची पण असेल आणि तशीच ती अजित पवारांची असेल. आणि तिघांना घेरण्यासाठी किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITU रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाही.